नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 42व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चौघेही मोहिनी राजाच्या मंदिरात हात जोडून उभी होती. मोहिनी राजाचे रूप पाहून ज्ञानदेवाला विठ्ठलपंतांनी सांगितलेली भागवतातील कथा आठवली. ज्ञानदेवांनी मुक्ताकडे पाहिले व विचारले, मुक्ता, मोहिनी राज हा कोणता अवतार आहे हे आठवलं? ज्ञानदा, आठवलं. भागवतात ही कथा आली आहे. समुद्रमंथनाच्या वेळी क्षीरसागरातून एकामागून एक रत्ने निघू लागली व देव ती घेऊ लागले. तेव्हा दानवांनी तक्रार केली. तेव्हा असे ठरले की जशी क्रमाने निघतील त्यातील एक देवांनी आणि दुसरे दानवांनी घ्यावे. अशी वाटणी करण्याचे ठरल्यावर अमृत निघाले. ते दानवांना मिळाले. अमृत पिण्यासाठी दानवांमध्ये भांडणे झाली. शिवाय देवांनाही अमृत हवे होते. त्यामुळे अमृतासाठी देवदानवांमध्ये भांडणे सुरू झाली. तेव्हा दानवांना अमृत मिळू नये म्हणून भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन अमृतकुंभ दानवांकडून काढून घेतला. मोहिनीने एका बाजूला देवांना व दुसऱ्या बाजूंना दानवांना ओळीने बसवले व ती वाटप करू लागली. पण मोहिनीने अमृताचे वाटप देवांना व मदिरेचे वाटप दानवांना केले. मोहिनीची ती चलाखी राहू केतू या दैत्यांच्या लक्षात आली म्हणून ते दोघे देवाची रूपे घेऊन देवांच्या ओळीत येऊन बसले. ही गोष्ट चंद्र व सूर्य यांच्या लक्षात आली. मोहिनीने अमृताचे वाटप राहू व केतू यांना केले होते. अमृताचा घोट घेत असतानाच चंद्र सूर्याने मोहिनीला ही गोष्ट लक्षात आणून दिली. तेव्हा भगवान विष्णुरूपी मोहिनीने सुदर्शन चक्राच्या साह्याने राहू केतूची शिरे धडावेगळी केली. हीच कथा ना दादा? मुक्ता, अगदी बरोबर आहे. मलासुद्धा आठवते ही कथा, सोपान म्हणाला. ज्ञानदेवाने दोघांकडे पाहून स्मित केले. तोवर बरीच ब्राह्मण मंडळी देवळात आली होती. तशीच काही गावातील प्रतिष्ठित मंडळीही तिथे आली होती. दर्शनेच्छू लोकांनी देऊळ भरून गेलेले पाहून देवासमोर उभी असलेली ही चारही भावंडे बाजूला होऊन एका कोपऱ्यात उभी राहिली. मंडळींनी मोहिनी राजाचे दर्शन घेतले व ती या भावंडांकडे वळली. वयोवृद्ध मंडळी पुढे होऊन ज्ञानदेवादी भावंडांना नमस्कार करू लागली. तेव्हा मागे सरत निवृत्ती, ज्ञानदेव म्हणाले, अहो हे काय? आपण तर अधर्मच करीत आहात. वयाने मोठ्या असलेल्याने वयाने लहान असलेल्यांना नमस्कार करू नये ना. मग हे विपरीत करून आम्हास लाजवत आहात. असे म्हणून निवृत्ती वगैरे चारही भावंडे त्या ब्राह्मणांच्या पाया पडू लागली. तेव्हा पुढील व्यक्तींनीच त्यांना वरचेवर उठवीत म्हणले, आपण आम्हापेक्षा निश्चितच वयाने लहान आहात, पण ज्ञानाने आपली उंची आम्हापेक्षा फारच मोठी आहे. आम्ही त्या मोठेपणाला नमस्कार करत आहोत. निवृत्ती, ज्ञानदेवांनी ओळखले की हे सर्व लोक विद्वान आहेत व धर्मज्ञही असले पाहिजेत. निवृत्ती म्हणाला, आपल्या भेटीमुळे आम्हाला आनंद झाला. आपल्यासारख्या ज्ञानवृद्ध तपोवृद्धांचा आशीर्वादच आम्हाला खरे सुख देतो. त्यातील एक जण पुढे येऊन म्हणाला, आम्ही ऐकले आहे की आपण पैठण मुक्कामी काही प्रवचने केली होती. काही लोकांशी श्री गीतेवर चर्चाही केली. आम्हीही गीतेचे अभ्यासक आहोत. पण अजूनही आम्हाला संभ्रमात टाकणारी काही वचने आहेत. तेव्हा आम्ही आपणाला अशी विनंती करतो की आपण आम्हाला संपूर्ण गीता विवेचनाने विशद करून सांगावी. निवृत्ती म्हणाला, आपली उत्सुकता व ज्ञानाची तळमळ पाहून असे वाटते की येथे ज्ञानयज्ञ सुरू करावा. संपूर्ण गीतेवर टीकात्मक विवेचन करावे. तोच दुसरा ब्राह्मण म्हणाला, होय, ही गोष्ट फारच चांगली होईल. शिवाय मी एक गोष्ट सुचवू इच्छितो की गीता ही एकदा ऐकून समजूनसुद्धा पूर्णपणे समजली असे नाही व ऐकलेले विवेचनही लक्षात राहील असेही नाही. तर आम्ही ते लिहून घेण्याची व्यवस्था केली तर, म्हणजे कायमपणाने त्याचा उपयोग वारंवार करता येईल. शिवाय ज्यांना या ज्ञानयज्ञाला हजर राहता येणार नाही त्यांच्यासाठीही त्याचा उपयोग होईल. ही कल्पना चांगली आहे. ज्ञाना, हे काम तुझ्याकडूनच होईल. ज्ञानदेव म्हणाला, गुरुदेव आपल्या कृपाशीर्वादाने सर्व काही शक्य होईल. तेव्हा आपण फक्त आज्ञा करावी.
निवृत्ती म्हणाला, सज्जन हो, मला वाटते आता येणारी जी प्रतिपदा आहे त्यावेळेस या ज्ञानयज्ञाला सुरुवात करावी. ज्ञानेश्वर गीतेवर ओवीबद्ध टीका करून त्याचे विवेचनही करेल. मला वाटते दुपारच्या भोजनानंतर सुरुवात करावी ते संध्याकाळी अंधारेपर्यंत हा यज्ञ चालवावा. सर्वांना वेळ पसंत पडली. एकाने विचारले, पण लिहून घेण्याविषयीचे काय ठरवायचे? निवृत्ती म्हणाला, त्याची काळजी करू नये. आपण भूर्जपत्रांची व लेखन साहित्याची व्यवस्था करावी. सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्व मंडळी निघून गेली. ज्ञानदेव श्री गीतेवर टीकात्मक ग्रंथाची रचना करणार आहेत ही वार्ता हा म्हणता पैठणातही पोचली. त्यामुळे अभ्यासकांची, चाहत्यांची, जाणत्यांची, नेणत्यांची नेवासेला रीघ लागली. कोणाला ज्ञानप्राप्तीची आस होती, कोणाला केवळ ऐकायला मिळेल असे वाटत होते, कोणी या अपूर्व बालकांना पाहण्याची इच्छा म्हणून आले होते, कोणी गोंधळलेले, काही मार्ग सापडेल ही आशा धरून आले होते. गीतेच्या भाषेत सांगायचे म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे 4ही प्रकार तेथे जमले होते. नेवासे गावाला जत्रेचे रूप आले होते. मोहिनी राजाचा सभामंडप पुरा पडणे शक्य नव्हते, म्हणून देवळाबाहेर एक स्वतंत्र मंडप उभा करण्यात आला. तेथे एक शिलास्तंभ होता. त्याला लागूनच व्यासपीठ उभे करण्यात आले. शेजारीच ज्ञानदेवादी भावंडाचे निवासस्थान उभे करण्यात आले. सांगितल्या दिवशी सच्चिदानंदांनी ज्ञानदेवादी भावंडांच्या बैठकीत प्रवेश केला आणि सर्व भावंडांना नमस्कार केला. निवृत्ती म्हणाला, सच्चिदानंद बाबा, आपण आलात हे फारच बरे झाले. ज्ञानदेव श्री गीतेवर टीकात्मक ग्रंथाची रचना करणार आहे. लेखन साहित्याची तयारी झालेली आहे. तुम्हाला लेखकाचे काम करायचे आहे. तुमची इच्छा आहे ना? सच्चिदानंद म्हणाले, गुरुदेव, आपण आज्ञा करावी व ती मी पाळावी. आता हा देह केवळ आपल्या सेवेलाच वाहिलेला आहे. मग या अपूर्व ग्रंथाचे लेखनाचे काम देऊन आपण मला गुरुदेवांची सेवा करण्याची उत्तम संधी दिलीत, हेच माझे भाग्य. कामात कसूर होणार नाही. आपण सेवा गोड मानून घ्यावी हीच विनंती. प्रतिपदेचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. ज्ञानदेव निवृत्तीनाथांनी श्री गीतेवर टीका लिहिण्याची आज्ञा दिल्यापासून फारच अंतर्मुख झालेला होता. विठ्ठलपंतांनी सांगितलेले स्पष्टीकरण, विठ्ठलपंत निवृत्ती यांच्याबरोबर झालेल्या चर्चा, गीतेवरील भाष्यकारांच्या टीका यांची उजळणी ज्ञानदेवाच्या मनात चालू झाली होती. ते प्रसंग, ती चित्रे त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होती. ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याच्या शारीरिक क्रिया यांत्रिकपणे चाललेल्या होत्या. मुक्ता सोपान त्याची तंद्री न मोडेल याचा विचार करून त्याला हवे नको ते पाहत होते. हळूहळू हा सर्व कल्लोळ शांत झाला. सर्व जलसंपत्ती सामावून सागर जसा शांत होतो तसे या उसळलेल्या साऱ्या विचारांना स्वतःमध्ये साठवून ज्ञानदेव शांत झाला. उद्याच्या प्रवचनासाठी तयार झाला. प्रकरण 43. पावसाळ्यात पारिजातकाचे झाड फुलांनी बहरून येते. इतके की सर्व झाडच पांढरे दिसते. झाड जरा हलवले की खाली फुलांचा जणू सडाच पडतो. पारिजातकाचे फूल म्हणजे पांढरा रंग पावित्र्याचा, केशरी रंग शुभदायक, सुवास, सुखकारक, कोमलता, उच्च कोटीची निर्देशक असे हे फूल असते. तसा सभामंडप भरून गेला होता. स्त्री पुरुषांची गर्दी झाली होती. विविध रंगाची वस्त्रे मन प्रसन्न करत होती. तरुण पोक्त वृद्ध मंडळींची तेथे त्याच क्रमाने जास्तीत जास्त हजेरी होती. ग्रीष्म तापाने उकललेली भूमी जशी वर्षावाची आतुरतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे संसार तापाने त्रस्त झालेले जन मनस्ताप शांत करण्यास उत्सुक झालेले दिसत होते. जिज्ञासू अज्ञानाच्या संतापाने त्रस्त झालेले होते. ते या ज्ञानवर्षवाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अर्थार्थी विपरीत अर्थाने भ्रमिष्ट झालेले होते, संभ्रम झालेले होते. ते ज्ञान प्रकाशाची तिरीप केव्हा येईल याची वाट पाहत होते. ज्ञानी तर अमृतपानाला नको म्हणेल का?
ते तर ज्ञानभिक्षेची कटोरी हातात घेऊन तेथेही हजर होते. आता वाट होती ती दयाघन केव्हा वर्षाव करतो याची. श्री गीतेच्या भावविश्वात हरवलेल्या ज्ञानदेवाला एका बाजूने सोपानाने व दुसऱ्या बाजूने मुक्ताने धरून व्यासपीठावर आणले. सर्वांनी एकदा श्री निवृत्ती महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय असा जय जयकाराचा घोष केला व सभा शांत झाली. सर्वांची नजर ज्ञानदेवादी चारही भावंडांवर होती. मध्यभागी शिलास्तंभाला टेकून ज्ञानदेव बसले होते. उजव्या हाताला सद्गुरू श्री निवृत्तीनाथ, त्यांच्या शेजारी सोपान, नंतर मुक्ताबाई व डाव्या हाताला सच्चिदानंद बाबा लेखन साहित्य घेऊन बसले होते. त्यांच्या शेजारी मोठी समई तेवत होती. बाजूला भूर्जपत्राची चळत होती. ज्ञानदेवांनी हात जोडले तसे सर्वांनी हात जोडले. ज्ञानदेवाच्या मुखातून निघणाऱ्या ओंकाराच्या घनगंभीर नादाने सभामंडपातील सर्वांच्या अंतर्यामीच्या ओंकारध्वनीच्या तारा छेडल्या गेल्या होत्या आणि त्यांच्याही मुखातून ओंकारध्वनी प्रकट झाला. सर्वांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. सभामंडपातील वातावरण ओंकारध्वनीने भारावून गेले. ज्ञानदेवाच्या मुखातून निघणारा ओंकारध्वनी हळूहळू कमी होत गेला व तो परेमध्ये लुप्त झाला. ज्ञानदेवाच्या मुखातून पुढील ध्वनी बाहेर पडले. ते शब्द होते, ओम नमो भगवते वासुदेवाय. शब्द धीर गंभीर आवाजात शांतपणे व सावकाश उच्चारले गेले होते. शब्द संपले. क्षणभर वातावरणात स्तब्धता आली आणि ज्ञानदेवाने सद्गुरू निवृत्तीनाथ यांना वळून वंदन केले व पुढील श्रोतू समुदायाला वंदन करून त्यांनी बोलावयास सुरुवात केली. श्रोते हो, प्रथम नमन ओंकाराला. ओंकार हाच ब्रह्मवाचक शब्द आहे. ब्रह्म हे सर्वाच्याही आधीचे म्हणजे आधी आहे. ब्रह्म हे सर्वांच्याही आधीचे म्हणजे आधी आहे. म्हणून प्रथम नमन ओंकाराला. तसेच ओंकार हेच वेदाचे बीज आहे. वेद शब्दरूप ब्रह्मच आहेत. वेद शब्दातून केवळ या आदी परमेश्वराचेच वर्णन आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे तर शब्द ब्रह्म वेद हे शब्दाकार झाल्याने स्थूल झालेले आहेत. त्यामुळे शब्द ब्रह्म वेदाकडून सूक्ष्म ब्रह्माचे पूर्णपणे वर्णन होऊ शकले नाही आणि ते कोणाकडूनही होणे शक्य नाही. पण त्या सूक्ष्म ब्रह्माला कोण आकळणार, कोण जाणणार? मग त्या सूक्ष्म ब्रह्माला कोण आकळणार, कोण जाणणार? तर त्याचा तोच स्वतःला जाणू शकतो आणि तेच ब्रह्म आत्मरूपाने या सर्व चराचराला व्यापून आहे. ते आत्मरूप तुम्हा आम्हा सर्वांमध्ये आहे. तेव्हा आपण त्याचा केवळ जय जयकार करायचा. हेच फक्त आपल्या हातात आहे. एवढे बोलून ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले व डाव्या हाताने खूण केली. सच्चिदानंदांनी लेखणी सरसावली आणि ज्ञानदेवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाची वाट पाहू लागले. ज्ञानदेवांनी डोळे मिटले, हात जोडले व त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि सभामंडपातून साधू साधू शब्दांची मंद लहर पसरली. ज्ञानदेवाचे विवेचन पुढे सुरू झाले. आत्मरूप ब्रह्माने सर्व चराचर व्यापले आहे आणि तेच गणेश रूपानेही साकार झाले आहे. गणेशाने ओम ब्रह्माचे रूप घेतले आहे. गणेश हे बुद्धीची देवता आहे. शब्दाच्या अर्थाचे प्रकाशन करणे हे या देवतेचे कार्य आहे. तेव्हा गीतार्थाचे प्रकाशन करून ते माझ्याकडून वदवून घेण्याचे काम तोच करणार आहे आणि हे कार्य मी केवळ गुरु आज्ञेने करत आहे. कारण शिष्य हा गुरुचा दास व सेवकही असतो. माझी एवढीच श्रोतृवृंदाला विनंती आहे की आपण मजकडे अवधान द्यावे. ज्ञानदेवाने डाव्या हाताने खूण केली व त्यांच्या मुखातून दुसरी ओवी बाहेर पडली. देवा तूच गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि ज्ञानदेवाने ओंकाररूप गणेशाचे वर्णन सुरू केले. अकाररूप मांड्यांपासून मंडलाकार असलेल्या मस्तकापर्यंत वर्णन करताना त्याचे हात व हातातील वस्तुरूपाला त्याने उत्तम उपमा दिल्या
आणि शेवटी ते म्हणतात ओंकाराच्या आ उ म आणि शेवटी ते म्हणतात ओंकाराच्या अ उ म या तिन्ही मात्रा जेथे एकवटल्या आहेत त्या बीजरूप गणेशाला मी गुरुकृपेनेच समजू शकलो आहे. म्हणून मी त्या आदिबीजाला नमस्कार करतो. म्हणून मी त्या आदिबीजाला नमन करतो. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. आणि श्रोत्यांच्या माना डोलल्या, चेहऱ्यावर आनंदाचे समाधानाचे हास्य दिसले. तो शब्दज्ञान देतो, जो शब्दज्ञान देतो त्या गणेशाला नमन केल्यावर ज्ञानदेव शब्दाच्या दुसऱ्या गुणाकडे वळतात. शब्द हा मोह पाडू शकतो. शब्दाचे जाळे हे जीवाला अडकवते, फसवते. तेव्हा तो मोह उत्पन्न करणारी सरस्वती आहे. ती तेव्हा तो मोह उत्पन्न करणारी सरस्वती आहे. ती सरस्वती कशी आहे तर नित्य नवी, अभिनव आहे. ती चतुर, अनेक कलांची अधिष्ठात्री देवता आहे. तेव्हा ज्ञानदेवांनी तिलाही नमन केले आहे. सद्गुरू म्हणजे सतचे ज्ञान करू देणारे गुरु. सद्गुरू म्हणजे सतचे ज्ञान करून देणारे गुरु. या संसार सागरातून वर काढणारे गुरु. अशा सद्गुरूला ज्ञानदेवाने हृदयात स्थान दिले आहे. त्यापुढे ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, हे ज्ञान विवेकाने प्राप्त होणारे आहे. विचार, चिंतन, मनन यांच्या अभ्यासातून जो विकास पावतो तो विवेक होय. अंधश्रद्धेने हे ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून माझ्या मनात विवेकाविषयी विशेष करून आदर आहे. विवेक सद्गुरूचा प्रसाद आहे, तिलाच कृपा म्हणतात. आणि ज्ञानदेवांनी डाव्या हाताने खूण करताच सच्चिदानंदांनी लेखणी उचलली. मज हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. निरनिराळ्या दृष्टांत उपमांनी सद्गुरू निवृत्तीनाथांचे महत्त्व सांगून ज्ञानदेवांनी त्यांनाही नमन केले. ज्ञानदेवाची रसाळ वाणी एक एक विषय काबीज करीत उतराला लागलेल्या नदीप्रमाणे पुढे पुढे धावत होती. कौरव पांडवांची या युद्धामागील मनोभूमिका समजल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचीच बाजू का घेतली व कौरवांकडे भीष्म, कर्ण, द्रोण, दुर्योधन यासारखे महान योद्धे व पांडवांपेक्षा 4 अंशहिणी सैन्य जास्त असूनही पांडवांना जय कसा मिळाला याचे रहस्य समजणार नाही. म्हणून ज्ञानदेवांनी ती गोष्टही स्पष्ट केली. शेवटी त्यांनी महाभारताचे महत्त्व विशद करून सांगितले. ज्ञानदेव आता श्रोत्यांकडे वळले. ते म्हणाले, श्रोते हो, मी तर आपणापुढे बालक आहे. आपण गीतेच्या शास्त्राचे उत्तम जाणकार आहात. मी आपणास जास्त सांगू इच्छित नाही, पण ज्यांना हा विषय नवीन आहे त्यांच्यासाठी बोलत आहे. पंच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने विषयाचे ज्ञानग्रहण होते, पण ते विषय स्थूलपणाने असतात. पण हा विषय कसा आहे तर सूक्ष्म आहे. सूक्ष्म विषयांचे सेवन सूक्ष्म इंद्रियांकरवीच करावे. चकोराची पिले चांदण्यातील कोवळे चंद्रकिरण, अमृतकण अलगदपणे वेचून त्याचे सेवन करतात. त्याप्रमाणे हा विषय मनाचा नाही, कारण मन चंचल व जड आहे. बुद्धीचाही हा विषय नाही, कारण बुद्धीही चिकित्सक व जडच आहे. अहंकार हा जड व अंध आहे, म्हणून त्याचाही हा विषय होऊ शकत नाही. चित्त मात्र सर्वतोपरी उत्तम आहे, पण हा विषय चित्तापेक्षाही सूक्ष्म आहे. तेव्हा या विषयाचे, आध्यात्मिक विषयाचे सेवन करताना, ग्रहण करताना चित्तालाही हळुवारपणा आणून सेवन करावे लागते. येथील संवाद शब्दाशिवाय असतात. या विषयांचा भोग हा स्थूल इंद्रियांना न समजता
या विषयांचा भोग हा स्थूल इंद्रियांना न समजता घेतला गेला पाहिजे. तसेच तात्विक शब्दांची चिकित्सा करून अर्थाची ओढाताण करण्याऐवजी मूळ तत्वाशी झोंबावे हेच उत्तम नव्हे काय, असे विवेचन करून ज्ञानदेवांनी डाव्या हाताने खूण करताच सच्चिदानंद लिहू लागले. जैसे शारदियेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचती मन मवाळे, चकोरत लगे. तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा, आणि हळुवारपणा चित्ता आणुनिया. हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणिता भोगीजे, बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी श्रोत्यांचे मोठेपण स्पष्ट केले. त्यांना या कथेकडे लक्ष देण्यास विनवले. ज्ञानदेवाची रसाळ वाणी व विनम्र भावांनी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. श्रोत्यांचे हृदय गदगदून आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. धर्मक्षेत्राचे महत्त्व सांगून ज्ञानदेवांनी मूळ गीतेला सुरुवात केली. धृतराष्ट्राचे अंधत्व हे केवळ चर्मचक्षूंपुरते मर्यादित नसून ते व्यावहारिक व आध्यात्मिक बाबतीतही कसे अंधत्व होते हे ज्ञानदेवाने स्पष्ट केले. कथा पुढे सरकू लागली. श्रोत्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचणे ज्यावेळी अवघड होऊन बसे, अशा अंधारलेल्या वेळी प्रवचन संपवले जात असे. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढील प्रवचन सुरू होत असे. प्रत्येक श्लोक व प्रत्येक शब्दावर लक्ष देऊन ज्ञानदेव भगवंताच्या मनातील भाव स्पष्ट करत होते. ज्ञानदेवाच्या गीता प्रवचनाची, ज्ञानयज्ञाची वार्ता गावोगाव जाऊन पोचली. तसे त्या ज्ञानदेवाच्या गीता प्रवचनाची, ज्ञानयज्ञाची वार्ता गावोगाव जाऊन पोचली. तसे त्या ज्ञानयज्ञाचा लाभ घेण्यासाठी लोकांची रीघ लागली. सर्वांना सामावून घेण्यासाठी सभामंडपाचा विस्तार करण्यात आला. सभामंडप भरला. ज्ञानदेव आपल्या जागेवर येऊन बसले. विठ्ठल नामाचा गजर झाला व ज्ञानदेवांनी सुरुवात केली. समोरील सैन्यातील भीष्म, द्रोण, काका, मामा, भाऊ, भाचे वगैरे नातेवाईक मंडळींना पाहून अर्जुनाचे धैर्य संपुष्टात आले. त्याच्या हातातून धनुष्यबाण गळून पडले. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, घाम आला, त्याला कापरे भरले, त्याच्या तोंडाला कोरड पडली. याचे कारण अर्जुनाच्या मनात आप्तइष्ट लोकांविषयी दया उत्पन्न झाली. कळी काळाला न भिणारा, प्रत्यक्ष पशुपती शंकराबरोबर युद्ध करणारा अर्जुन आप्त इष्टजनांच्या मोहामुळे प्रत्यक्ष त्याच्या प्राणघाताला उद्युक्त झालेल्या आप्त इष्टजनांना मारण्यास अर्जुन तयार होईना. श्रोते हो, हाच प्रकार नेमका लौकिक जगातही होतो. तो असे म्हणून ज्ञानदेवांनी डावा हात वर केला. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमलदल चिरून नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. असे हे स्नेहाचे कोवळेपण आहे. आप्त इष्टांविषयी मोहाने व्याप्त झालेल्या अर्जुनाच्या मनात दया, प्रेम उत्पन्न झाले आणि वीरवृत्ती संपली. आप्त इष्टांबरोबर युद्ध करावे लागू नये म्हणून अर्जुनाने अनेक प्रकारच्या कारणमीमांसा भगवान श्रीकृष्णांपुढे मांडल्या. मित्रद्रोहाचे पातक, मृत सैनिकांच्या विधवा, तरुण स्त्रिया, त्यामुळे होणारा वर्णसंकर, पुत्रांना प्राप्त होणारा नरकवास व पुत्रांच्या पाठोपाठ वंशजांनाही भोगावा लागणारा नरकवास अर्जुनाने श्रीकृष्णाच्या डोळ्यासमोर उभा केला व शेवटी मग अत्यंत उद्वेग आला. न धरत गहीवरू आला, तेथ उडी घातली खाला रथवनिया. असे ज्ञानदेवाने वर्णन करून अर्जुन विषादयोग नावाचा गीतेचा पहिला अध्याय समाप्त केला. वा, फारच सुरेख, काय रसाळ वाणी आहे. एवढ्या लहान वयात हे ज्ञान म्हणजे कोणीतरी अवतारी पुरुषच. खरोखरी आपण भाग्याचे म्हणून आपणास हे ऐकावयास मिळत आहे.
हे ऐकले व जीवन धन्य झाले. हे असे एक ना अनेक उद्गार जनसमुदायाच्या मुखातून प्रतिदिनी घरी परत जाताना बाहेर पडत होते. विठ्ठल नामाचा गजर झाला आणि ज्ञानदेवाने सुरुवात केली. युद्धभूमीवर येऊन धनुष्यबाण टाकून देऊन अश्रू गाळणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी जरा चापलेच. क्लैब्य म्हणून त्याच्या वीरवृत्तीला आव्हानही केले. पण अर्जुनाने पितामह भीष्म व गुरु द्रोण यांना मारून राज्य मिळवणे योग्य नाही, त्यापेक्षा भिक्षा मागून जीवन जगणे उत्तम असे म्हणून युद्ध न करण्याचे कारण सांगितले. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा अर्जुन भगवंतांना शरण गेला. त्यांचे शिष्यत्व पत्करले व त्यांना प्रश्न केला की श्रेयस्कर काय आहे ते भगवंतांनी स्पष्ट करावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली. याचे विवेचन करताना ज्ञानदेव म्हणाले, भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या बोलण्याचे नवल वाटले. युद्धाला उभा राहणाऱ्याने शत्रूच्या मरणाचा विचार करावा हा विपरीत प्रकार पाहून भगवान श्रीकृष्णांना हसू आले. त्यांनी अर्जुनाच्या अज्ञानाची कीव केली आणि त्यांनी अर्जुनाला समजावण्यास सुरुवात केली. ते ज्ञानदेव स्पष्ट करतात, अर्जुना, सृष्टीतील पदार्थ नाशवंत आहेत. क्षणोक्षणी नवीन उत्पन्न होत असतात, तसे असलेले नाशही पावत असतात. क्षणोक्षणी नवीन उत्पन्न होत असतात, तसे असलेले नाशही पावत असतात. तेव्हा या येणाऱ्या जाणाऱ्या वस्तुमात्रांबद्दल ज्ञानी लोक शोक करीत नाहीत. आणि अर्जुना, उत्पन्न होणे आणि नाश पावणे म्हणजे तरी खरे काय? पाण्यावर लाटा उत्पन्न व्हाव्यात व त्या पुन्हा पाण्यात विरून जाव्यात, मग त्यामध्ये उत्पन्न काय झाले व नाश तरी काय पावले सांग पाहू. ज्ञानदेवाच्या मुखातून ओवी बाहेर पडली. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवण ते जन्मले म्हणो ये येथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. आणि श्रोत्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले, वाह वाह, फारच सुरेख. आत्म्याचे अमरत्व व प्रकृतीरूप देहाचे नाशवंत स्वरूप ज्ञानदेवांनी स्पष्ट केले. आणि नंतर अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देऊन क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी तरी अर्जुनाने युद्ध करावयास पाहिजे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. याच विषयात खोलात शिरताना भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले की कर्तव्य कर्माचे पालन करताना लाभहानी, सुखदुःख याविषयी समभाव ठेवणेही जरूर आहे. जीवनात चाललेल्या घटनांविषयी समभाव ठेवणे अर्जुनाला अवघड वाटत होते. पण अशा तऱ्हेचा समभाव ठेवणारी कोणी माणसे आहेत काय व त्यांना काय म्हणतात, या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंतांनी उत्तर देऊन स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली व शेवटी ब्राह्मी स्थितीला पोहोचलेल्या स्थितप्रज्ञ व्यक्तीचे लक्षण सांगून तो विषय पुरा केला. ज्ञानदेवांनीही भगवंताचे मनोगत स्पष्ट करून सांगितले व विठ्ठलाच्या गजरात दुसरा अध्याय संपवला. ज्ञानयज्ञामध्ये श्री गीतेच्या श्लोकाची एक एक समिधा पडत होती. तसतसे ज्ञानदेवाच्या प्रतिभेच्या ज्वाला आवेशाने आकाशात उंच उंच झेपावत होत्या. त्या ज्ञानप्रकाशात श्रोत्यांना श्री गीतेच्या अर्थाचा राजरस्ता स्पष्ट होत होता. कर्माचे महत्त्व व स्वधर्माचे आचरण हे अनेक दृष्टांतांनी स्पष्ट करून ज्ञानदेवाने तिसरा अध्याय सुरू केला. बुद्धियोग व सांख्ययोग या दोहोंच्या उल्लेखामुळे अर्जुन गोंधळून गेला होता. जीवनाची सुरुवात कर्माने होते, तर जीवनमुक्ती कर्मत्यागात आहे. असे असता कर्माला सुरुवातच का करावी, म्हणजे कर्म करणे योग्य का अयोग्य हा संभ्रम अर्जुनाच्या मनात उभा राहिला व त्याप्रमाणे अर्जुनाने शंका विचारून अध्यायाला सुरुवात केली. ज्ञानदेव भगवान श्रीकृष्णाचे सांगणे स्पष्ट करताना म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचा प्रश्न ऐकून घेतला. संभ्रमात पडलेल्या अर्जुनाचा गैरसमज दूर करण्यासाठी भगवंतांनी स्वतःच्या बोलण्याचा खुलासा केला. ते म्हणतात, अरे अर्जुना, या दोन्ही निष्ठा मीच पूर्वी सांगितलेल्या आहेत, पण अधिकार परत्वे वेगवेगळ्या लोकांनी त्या आचरायच्या आहेत हे तू लक्षात घेतले नाहीस. या ठिकाणी ज्ञानी आणि कर्मयोगी असा भेद आहे. अनेक जन्माच्या उपासनेने
अभ्यासाने ज्ञान प्राप्त झालेला ज्ञानयोगी हा या परतत्वरूपी फळाजवळ पक्षाप्रमाणे अंतराळातून भरारी मारून जाऊ शकतो व त्याच्या उपभोगाचा आनंद घेऊ शकतो. पण कर्मयोगी हा मनुष्याप्रमाणे फांद्या फांद्यावरून चढत जाऊन त्या फळापाशी पोहोचतो. हा महत्त्वाचा फरक आहे. अर्थात दोघेही ते परतत्व गाठू शकतात, या शंका नाही. देखे उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे बेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. ज्ञानदेवाच्या मुखातून स्त्रवणाऱ्या अमृतगंगेचे पान करताना श्रोतू समाजाने माना डोलवल्या. श्रोते एकमेकांकडे पाहून मूक अभिप्राय व्यक्त करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व ज्ञानदेवाचे विवरण पटत असल्याचे स्पष्ट दिसत होते. ज्ञानदेवांनी पुढील श्लोक विचारात घेताना अशी सुरुवात केली. श्रोते हो, ज्याला शरीर आहे त्याला कर्मे करावीच लागतात. कर्माशिवाय जीवन अशक्यच आहे. शिवाय कर्मफलाविषयीची कोणतीच खात्री कमी जास्त व अपेक्षित मिळण्याची नसल्याने कमी जास्त व अपेक्षित हे मिळण्याची शिवाय कर्मफलाविषयीची कोणतीच खात्री कमी जास्त व अपेक्षित मिळण्याची नसल्याने त्याविषयी विचार करून व अपेक्षा धरून तरी काय उपयोग आहे, हे आपणा सर्वांना उत्तम प्रकारे माहीत आहे. प्रयत्न करणे आपल्या हाती आहे, फळ देणे परमेश्वराच्या हाती आहे. कर्मफलाच्या अपेक्षेने सुखदुःखादी विकार उत्पन्न होतात, आसक्ती उत्पन्न होते, कामक्रोधादी विकारांच्या आहारी जीव जातो व त्यापासून जीवाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकणे होते. मग ज्या शरीरधारणेमुळे हा व्याप वाढत जातो ती शरीरधारणाच ज्या कारणाने खुंटेल, बंद होईल असाच उपाय करणे जास्त चांगले. आणि तेच उपाय भगवंतांनी या अध्यायातून सांगितले आहेत. अनासक्त बुद्धीने कर्माचे आचरण करावे. जीवनाचे कर्तव्य कर्म म्हणून वर्णाश्रमाला उचित अशीच कर्मे करावीत. त्यापासून प्राप्त होणारी फळे ही परमेश्वराला अर्पण करावीत. जे काही भोग भोगावे लागतील तो परमेश्वराचा प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण करावे. परमेश्वराच्या नामस्मरणात चिंतनात दिवस घालवावा. कर्मफलाचा संन्यास हाच खरा संन्यास होय. केवळ भगवी वस्त्रे नेसून विजनवासात जाऊन राहिल्याने विजनवास घडत नाही, संन्यास होत नाही. कारण विषयांच्या विषयी जी विरक्ती मनामध्ये उत्पन्न व्हावयास पाहिजे ती झालेली नसते. विजनवासात राहूनही मन विषयांचे चिंतन करत असते. त्यामुळे तो मिथ्याचार होतो. विषय अनित्य असून केवळ दुःखदायक आहेत अशी धारणा झाल्यास, मनामध्ये त्या विषयांविषयी अनासक्ती उत्पन्न झाल्यासच खरे वैराग्य निर्माण होईल. पण असा पुरुष विजनवासात राहिला व संसारात राहिला तरी त्यात काहीच फरक पडत नाही. यालाच ज्ञानपूर्वक कर्मफलाचा त्याग व संन्यास म्हणतात. ज्ञानदेवांनी सच्चिदानंदाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि करता ऐसा म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा अशी धारणा होताच व अभ्यास पक्का होताच ज्ञानाचा उदय होऊ लागतो. वृत्तीला सर्व सृष्टीतील जीव मात्र आत्मरूप दिसू लागतात. जवळचे विकार हळूहळू मावळू लागतात. सर्व संकल्प संपतात आणि हळूहळू निर्व्यापार होणारे शरीर स्वतःच्या उपजीविकेसाठीही कोणतेही कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही. तो पुरुष सतत परमेश्वराच्या ध्यानात राहू लागतो आणि येथून ध्यानाची बैठक सुरू होते. ज्ञानदेवांनी विठ्ठल नामाचा गजर केला, हात जोडून प्रार्थना म्हटली. सोपान मुक्ताबाईने ज्ञानदेवांना हाताला धरून उठवले व आत नेले. सच्चिदानंदांनी लेखन साहित्य आवरून घेतले. सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला. सर्व श्रोते ज्ञानदेवांच्या काही दिवस चाललेल्या व आज समाप्त झालेल्या 5व्या अध्यायापर्यंतच्या कर्मविपाकाच्या विचाराने अंतर्मुख झाले होते. जो तो स्वतःचे जीवन त्याप्रमाणे चाचपून पाहत होता. तेव्हा त्यांना कळत होते की आशेचा चिखल सर्वत्र पसरलेला आहे आणि त्यातून पाय बाहेर निघत नाही. वैराग्याचा तळपता सूर्य जेव्हा माथ्यावर येईल तेव्हाच हा आशेचा चिखल सुकण्याची शक्यता आहे. हेही विचारांती त्यांच्या लक्षात आले होते. मग आता त्याला उपाय काय? ज्ञानदेवाच्या ज्ञानयज्ञाला नियमित हजर राहणे, एकाग्र चित्ताने श्रवण करणे, इतर वेळी त्याचे चिंतन करणे, मनन करणे व त्याप्रमाणे वागण्याचा सतत प्रयत्न करणे हाच उपाय आहे. भगवान श्रीकृष्ण जणू ज्ञानदेवांच्या मुखातून बोलत आहेत असे सर्वांना वाटत होते.
पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 या नामजपाच्या तालावर पावले टाकीत जनसमुदाय ज्ञानदेवाच्या ज्ञानयज्ञाच्या वेदीकडे ओढ घेत होता. मुखाने नामजप चाललेला होता. पाय मार्ग आक्रमत होते. मन ज्ञानदेवाच्या सभामंडपामध्ये केव्हाच हजर झाले होते. आज श्री गीतेच्या 6व्या म्हणजे ध्यानयोगावर ज्ञानदेवाचे विवेचन चालू होणार होते. स्वतःच्या अनुभूतीचे विश्व ज्ञानदेवांच्या डोळ्यासमोर उभे होते. त्या विश्वात हरवलेल्या ज्ञानदेवांना सोपान मुक्ताबाईंनी व्यासपीठावर आणून बसवले. ज्ञानदेवांनी श्रोत्यांकडे एक नजर टाकली. हजारो डोळे ज्ञानदेवांच्यावर खिळले होते. ज्ञानदेवांनी हात जोडले आणि पांडुरंग नामाचा जय जयकार केला. श्रोत्यांचा मनाचा थांग लागलेल्या ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायाची अत्यंतिक आत्मविश्वासाने सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, आपण इतक्या संख्येने येथे येऊन 2-2 प्रहर बसता व माझ्यासारख्या बालकाचे बोल ऐकून घेता, हाच माझा गौरव आहे. आपल्या विश्वासाला पात्र होण्यासाठी मी सुद्धा माझ्याकडून तसेच प्रयत्न करीन की जेणेकरून तुम्हाला समाधान होईल. आपल्या कृपेनेच माझ्याकडून शब्दांची अशी योजना होईल की जरी ते शब्द साधे सरळ असले तरी अमृतालाही पैजेमध्ये जिंकतील, कारण आपण रसिक आहात. आणि ज्ञानदेवाच्या मुखातून ओवी बाहेर पडली. माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.